पुण्याच्या महापौर कार्यालयामध्ये महापौरांना भेटण्यासाठी गेलेल्या अनिता कांबळे या महिलेला कार्यालयाच्या बाहेर नेमलेल्या सुरक्षा रक्षकांनी आणि पालिका कर्मचाऱ्यांनी अक्षरशः फरफटत बाहेर काढलं। रमाई आवास योजनेचं घरकुल मिळावं या कामासाठी महिला महापौर कार्यालयामध्ये गेल्याची माहिती आहे। याविषयी अनिता कांबळे यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूयात। मी पुण्याच्या महापौरांच्या कार्यालयाच्या समोर आपण बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीनं नागरिकांना बाहेर काढलं जात आहे। खासगी बॉन्सर सारखे काही मंडळी आपल्याला दिसत आहेत। या ठिकाणी बघू शकता की सुरक्षा रक्षक आपल्याला दिसत आहेत, परंतु या काळ्या कपड्यामध्ये आपल्याला खासगी बॉन्सर दिसत आहेत। आपण या बॉन्सरना बोलण्याचा प्रयत्न करूयात। घरकुल आवास योजनेचं फॉर्म आहे, फक्त ते मॅडमला भेटायचं होतं की 1 वर्ष झालं माझं काम व्हायला, माझं जुन्या भांड्याचं काम करते मी, भाड्याच्या घरात जाते मी, तर माझं काम होईना म्हणून एकदाच फक्त भेटायचं होतं। मागच्या वेळेस पण आले होते, त्यावेळेस पण लेडीज पोलिसांनी आणि कर्मचाऱ्यांनी मला आतमध्ये जाऊन दिलंच नाही मला, पण माझा हात दुखतोय, माझ्या हातात धरून मला ढकललं मला। खरं तर या सगळ्यावरती कारवाई होणं अपेक्षित आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।